या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदीचा जो काही टार्गेट जो कोटा दिलेला होता आणि त्यानुसार पूर्णपणे त्या कोट्यानुसार या ठिकाणी जे काही उद्दिष्ट दिलं तर त्यानुसार सोयाबीन खरेदी झाला नाही। अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन शिल्लक राहिला आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी 18.50 लाख टनाचं उद्दिष्ट दिलेलं होतं आणि वेळेमध्ये तो खरेदी नाही झाला तर या संदर्भामध्ये ते उद्दिष्ट पूर्ण किंवा शेतकऱ्यांनी जे दिलेलं होतं ते का पूर्ण केलं नाही हा एक माझा प्रश्न आहे। दुसरं, मका खरेदीची सुद्धा जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट संपलेलं आहे आणि त्यामुळं विदर्भ मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा मका खरेदी विना राहिलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मका खरेदी केंद्रासाठी आपण मुदतवाढ केंद्र सरकारकडे मागणार का आणि ज्या शेतकऱ्यांचा मका खरेदी आणि सोयाबीन खरेदी राहिलेला आहे त्यांचा आपण खरेदी करणार का? मंत्री महोदय। सभापती महोदय, आपण वेळेवर सुरुवात केलेली होती आणि सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी नोंदणी केली त्या सगळ्यांना SMS करून या खरेदीच्या बाबतीत सुरू झाल्याच्या बाबतीमध्ये कळवलं होतं। ऑनलाईन खरेदीची प्रक्रियाही सुरू केली आणि प्रत्यक्ष खरेदीची प्रक्रियाही सुरू केलेली होती। आजही सोयाबीन हे महाराष्ट्रामध्ये आपण देशात सगळ्यात जास्त खरेदी केलं सदाभाऊ, देशामध्ये सगळ्यात जास्त खरेदी करणारे आपण महाराष्ट्र आहे। जे आपण नव्हते पण सकाळच्या सत्रामध्ये अर्धा तास चर्चामध्ये फक्त सोयाबीनचा विषय होता, त्याच्यामध्ये सगळं क्लिअर झालेलं आहे। पण तरीही काही शेतकऱ्यांची जी मागणी त्याच्यानुसार आपण केंद्र सरकारकडे या बाबतीमध्ये वाढीव मुदतीसाठी पत्र दिलेलं आहे सभापती महोदय। प्रवीण दरेकर। सभापती महोदय, माझा उत्तरावरच या ठिकाणी आक्षेप आहे। उत्तरात दिले 1, 2, 3, 4 हे खरे नाही। मला वाटतं हेच चुकीचं आहे की सगळं खरं आहे, कारण आपण बघाल की जे टार्गेट दिलं होतं ते पूर्ण केलेलं नाही आहे। अयोग्य दर्जा असल्यामुळे खरेदी नाकारते हे खरं आहे। त्याचबरोबर सोयाबीन पेंडीवरील निर्यात बंदी उठवावी, कृषी उत्पन्न बाजार समितीने हमीभावाने खरेदी करावी, अतिवृष्टीमुळे उत्पादन घटलेल्या शेतकऱ्यांना योग्य भाव दिला, या सगळ्या मागण्या केल्यात। तुम्ही बोलता हे खरं नाही, म्हणजे पहिलंही खरं आहे, दुसरंही खरं आहे। आणि आर्द्रतेच्या बाबतीत सोयाबीन खरेदीसाठी या ठिकाणी 12% 15% त्या ठिकाणी सोयाबीन नाकारलं जातं आहे आणि त्याबद्दल सुद्धा आपण काय म्हणताय की हे खरं नाही आहे। त्याच्यामुळे मला वाटतं खरं काय आहे, हे खरं नाही, ते खरं नाही, ते खरं नाही, जे तिन्ही गोष्टी खऱ्या आहेत। त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारचं नुकसान झालेल्यांना तुम्ही किती लोक राहिलेले आहेत त्यांची भरपाई त्या ठिकाणी काय देणार आहात। आर्द्रतेच्या बाबतीत जो 12% 15%चा निकष त्या ठिकाणी केला आहे त्यास 12%चा आहे, 15%चा नाही आहे। ठीक आहे, मग ते नसेल तर तशा प्रकारचं आपण सांगा की 12%चं आहे त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे नुकसानभरपाई संदर्भात त्या ठिकाणी काय कार्यवाही केली किंवा करणार आहात? मी आधीच सांगितलं, आर्द्रतेच्या बाबतीमध्ये आपण जे